तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अख्ख्या मुगाची डाळ कांदा लसूण न टाकता। ॲक्च्युली नवरात्री चालू आहे तर सगळ्यांच्या घरी कांदा लसूण न टाकता स्वयंपाक होतो, तर वेळ न घालवता आपण ही रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी रात्री भिजत टाकलेली मूग घेतली आहे, त्याच्यात टाकली आहे हळद, मीठ आणि मिरची, धनाजिरा पावडर आणि एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे। तो टोमॅटो टाकला आणि कोथिंबीर टाकली आहे। सगळं छान असं फिरवून कुकरच्या 3 शिट्या मी करून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्या करून झाल्यात आणि मी कुकर खोलून बघितला, आपली मूग शिजलेली आहे। आता आपण याला फोडणी देऊया। तर मी मातीच्या कढईत फोडणी देत आहे। तर सगळ्यात आधी कढई नवीन होती, मी ऑलरेडी याला तेल लावून घेतलंय। परत मी फोडणीसाठी याच्यात टाकते थोडंसं तेल। तेल गरम झालं की याच्यात टाकले कढीपत्ता, थोडीशी राई आणि थोडासा जिरा। दोन ते 3 हिरव्या मिरच्या मी तोडून टाकल्यात। आता डाळ टाकणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। तर ही आपली अख्ख्या मुगाची डाळ आहे रेडी। आता वरतून टाकूया थोडीशी कोथिंबीर। दिसायला जेवढी सुंदर दिसते, खायला तितकीच टेस्टी लागते। तुम्ही नक्कीच ट्राय करा। आता आपण सर्व करूया। तुम्ही याला चपाती सोबत खाऊ शकता किंवा भाकरी सोबत खाऊ शकता। तर तुम्हाला या अख्ख्या मुगाची डाळ खूपच आवडेल। रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला